सुस्वागतम 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 सुस्वागतम। धन्यवाद। आज या ठाणे लोकमान्य नगर मध्ये कोकण प्रतिष्ठान मालवणी जत्रोत्सव कैलासवासी बाळा परब यांच्या स्मरणार्थ सन्माननीय विजय उर्फ बाळा चिंदरकर आणि सन्माननीय सौभाग्यवती कांचन विजय चिंदरकर यांच्या सौजन्याने आज या ठिकाणी डबल बारीचा आमने सामने डबल बारीचा जंगी सामना आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतः संगीत पुजारी मुक्काम पोस्ट नाडक तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग
आणि माझ्या जोडीला पोहेत माननीय महेश नाईक बुवा, मुक्काम पोस्ट पोई, तालुका मालवण, राहणार मुंबई. तर आम्हा दोन्ही बुवांना घेऊन भजन करण्याची सुवर्ण संधी सन्माननीय विजय बाळा चिंदरकर साहेब, त्याचप्रमाणे या मंडळाचे सर्व सभासद यांच्या वतीने सुवर्ण संधी प्राप्त झाली, त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील, काही पक्वावादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी प्रथमेश जनक बुवा या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे राकेश विशाळ बुवा या ठिकाणी हजर आहेत, त्यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सोनार नवनू बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी आमचे परममित्र बुवा समीर कदम बुवा या ठिकाणी हजर होतील आता 5 मिनिटात, त्यांचेही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. सन्माननीय प्रकाश सावंत, सन्माननीय बाळा राणे बुवा आणि सन्माननीय बंट्या सावंत आणि सर्व मंडळातील सभासद या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. श्री कुंकेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री रामेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री भराडी आईच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री भालचंद्र बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करून, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या आमचे सामने डबलवालीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या कामात करणारा बुवा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामुळे 44 मिनिटांमध्ये त्याच्या अगोदरच मी संपवण्याचा प्रयत्न करेन, कारण दोन्ही बुवांचे गजर तरी व्यवस्थित व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. बाकी बुवा जे काय बोललेले आहेत त्याची थोडक्यात परतफेड करूया 100%. देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर. तिने मुक्तिचारी साधियल्या, तिने मुक्तिचारी साधियल्या, साधियल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी. आदिशक्ती तू विश्वमोहिनी, आदिशक्ती तू विश्वमोहिनी. नवविध नटली या भुवनी, नवविध नटली या भुवनी. आयु आरोग्य दे आलो या चरणी, आयु आरोग्य दे
रंग भरू दे तुझिया भजनी 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 कृपाशिष दे सहस्र करानी कृपाशिष दे सहस्र करानी कृपाशिष दे सहस्र करानी कृपाशिष दे सहस्र करानी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा पुंडरीक वरदा श्रीज्ञानदेव पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री महादेश्वर श्री गांगेश्वर तुमच्या भजनाला नाव नाही ठेवणार फक्त काय जे बोललात त्याची परतफेड थोडक्यात करूया आणि पुढे जाऊया कारण गजरातनं आपल्याक मजा करूची कारण काय काय बुवा सांगतात की बुवांच्या भाषेत भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन भजावा जपावा आणि नमावा त्यामुळे भजनाची सुरुवात करूया बुवांनी तर सांगितल्याने की खरंच म्हणजे ज्यावेळी मी दिव्याला होतो त्यावेळी बुवांचा फोन आला बुवा येताय ना म्हटलं हो येतंय पण म्हटलं पाऊस भरपूर आहे या केवढ्या पाण्यात ना म्हटलं चलतंय तो बघा जा सत्य तर सत्य बुवाने सांगितलं नाही त्याच्यानंतर ते बोलले की इकडे शहरात इल्यानंतर फक्त गटारा बघा नाही तर नाही समजलं तर गटारात जाशाल पण समीर कदम बुवांका तुम्ही विचारू शकताच बुवा समजा मी ठाण्याच्या या गटारात गेले तर दिव्याच्या पाईपलाईनीतनं कधी बाहेर येईन तो काळाचा नाही ते का संदीप पुजारी बुवा म्हणतो समजा चुकान गेले गटारात तर त्या दिव्याच्या पाईपलाईनीतनं बाहेर येईल होय फक्त मी ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत पडत नाही कारण वरच्या हुकाक माझा हात पोचत नाही कोणाच्या तरी काहीतरी धरण्यापेक्षा त्या गाडीत नाही गेलेला बरा बरं एक कोणतं बोमटतच अगला स्टेशन कळवा गोमतलं थांब आधी ठाण्यात उतरते तुका कसा काय तर कळवते काय चढल्यापासून कळवा कळवा बरं डब्यात गेल्यास ते सांगणार आपल्या सामानावर लक्ष ठेवा आपलं सामान चेक करा म्हटलं गावात सुनी लाव तेव्हा सगळा सामान बरोबर होता आणि चढल्यावर काय सांगता या चेक करून पहा आणि तपासून पहा म्हणजे भयानक दिवा गाडीने येताना येईल मी ती पाण्यावाली तिची टमनच पेप्सी मिरिंडा 7 अप पाणी बॉटल जिरा सोडा काय टायमिंग असत तिचं जिऱ्याने सोड्याच्या मध्ये बरोबर सोडून देतात ती पेप्सी मिरिंडा 7 अप पाणी बॉटल जिरा सोडा पुढे काकडेवाली चढणार काकडी द्या काकडी वाकडी वाकडी काकडी त्या चहावाल्यांचं इटमनच केला ना चहा चहा इकडे तिकडे बघू नका चहा घ्या तो भारीच बघितला कधीतरी ट्रेनने प्रवास करा आणि दिवा ट्रेनने मुद्दाम जावा भाग्य जोडून जावाच ना एकदा यावा गावात मग कसे पुसुंडे लागतात ते कळतील होय झोपाकीच्या इसारच्या रात्री भात जोडूचा बाजूकच रावाले या ग्राउंड अख्ख्या नाडण गावात दिलेला भात जोडूसाठी एकदा तर ध्वनीन मागितला नव्हता बुवा खेळा ग्राउंड आणि दिलंय
पण त्या पोलाड का एक वाईट सवय तो इलो की बॅट आपटीत बसता तिने खॉक पाडला आणि माझ्या त्यापासून ग्राउंड देवचा बंद केलंय. भयानक ग्राउंड आहे असं दे या तुमका बोलासाठी सगळं बोलते. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. 100% बुवा जे काय बोलले त्याची परतफेड मी करणार. फक्त टायमिंगचं बंधन ठेवूया. गरजला ओम नमः शिवाय महादेश्वरा. ब्रह्मांडामध्ये नाद गरजला ओम नमः शिवाय पुणेकेश्वरा. ब्रह्मांडामध्ये नाद गरजला
नीलकंठधारी स्वामी विश्वंभरा नीलकंठधारी स्वामी विश्वंभरा नीलकंठधारी स्वामी विश्वंभरा नीलकंठधारी स्वामी विश्वंभरा नटेश्वरा